निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताई, मी केंद्र दादांचा अनुभव मला थोडं सांगायचा आहे. हा, तुमचं नाव सांगू शकता? सुषमा बागुल. कुठून बोलताय ताई? मी संभाजीनगरहून बोलते ताई. पुणे? नाही, आपलं औरंगाबाद. अच्छा अच्छा, हा 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 हा, बरोबर बरोबर. हा, बापरे, काय अनुभव आला ताई? ताई, काय झालं ऍक्च्युली, परवाच्या दिवशी बरं का, हा हा मी अकाउंट मधून 3 लाख रुपये काढले. हा 3 लाख रुपये काढल्यानंतर मी घरी आले हा. आणि जस्ट 2 दिवस झाल्यानंतर मी माझा फोन पे चेक केला. अच्छा. फोन पे चेक केला की म्हटलं चला आपलं बॅलन्स किती आहे अकाउंटला बघू. हा 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 मग पाहिलं तर माझं अकाउंट कमी झालेलं होतं. जे हा. नेहमीप्रमाणे होतं ते कमी होतं. मी म्हटलं अच्छा. मी तर अजून ट्रान्झॅक्शन कुणालाच केले नाही म्हटलं. हा 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 आरटी ट्रान्झॅक्शन कुणालाच केले नाही. हा आणि ट्रान्झॅक्शन केले तर 10-20 रुपयाची दूध बॅग ती दुसऱ्या अकाउंट वरून घेतली म्हटलं मी फोन हा पेने. हा 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 मग माझे पैसे कुठे गेले? हा मग हा मी काय केलं, थोडा डाऊट आला मला. हा मग मी युनो चेक केला. हा हा. युनो ऍप आहे ना आपलं पेमेंटचं, बरोबर. हो एसबीआयचं. हो. मी चेक केला तर पाहिलं तर मी म्हटलं की त्यात मला दिसलं की 3 लाखाला हा. मला 4,210 रुपये टीडीएस टॅक्स. लावला. अरे हा, टॅक्स बापरे. लावला. हा मी म्हटलं बापरे, एवढा कसा टॅक्स लावला? मी तर काहीच केलं नाही. हा आणि हा. मला बँकेवाल्याने सांगायला पाहिजे होतं की एवढा हो, टॅक्स कशामुळे लावला. बरोबर. म्हणजे पहिले इंटिमेशन द्यायला हवी होती ना. खरंय मग खरंय. मी दादांना खूप फोन केले. दादांनी माझा फोनच उचलला नाही. हा हा. मग काल बोर्डाचा पेपर होता. म्हणजे? परवा, म्हणजे मी टीचर आहे ना. ओ, मग अरे वा. मग मी शाळेमध्ये गेले आणि हा, म्हणजे 11ला पेपर सुरू होतो ना. मी बरोबर. 9:30 वाजता म्हटलं थोडं 2 घास खाऊन घेऊत आणि मग खाता हा. खाता दादांनी फोन उचलला तर ठीक आहे म्हटलं. हम्म पण जेवण करत असताना मी म्हटलं, हम्म. दादा मी खूप अंतःकरणातनं तुम्हाला मिस करते आहे. माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा प्लीज तुम्ही एकदा तरी फोन उचला. हा 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 मग काय सांगू तुम्हाला गंमत, हा असं बोलले मी, दादांनी माझा काही फोन उचलला नाही. हा. आता म्हटलं जाऊ दे, आता माझाही पेपरचा वेळ झालेला आहे म्हटलं. बरोबर. बघू म्हटलं, नशिबाचा खेळ आहे आता. हा हा हा. दादांनी लगेच कॉल बॅक केला मला 5 मिनिटांनी लगेच कॉल बॅक अरे केला. हो ना, बघा ना, मी बघा, मनात न काढलं नाही नाव. खरंच कमाल आहे त्यांची. हो एक ना. एक आश्चर्याचीच गोष्ट आहे त्यांची. मग त्यांनी मला कॉल बॅक केला. बोल बेटा म्हणे, सॉरी म्हणे, हम्म. तुझा फोन तुम्हाला खूप दिवसापासून कॉल करते आहे पण मीही तुझा फोन नाही उचलला म्हणे. हा. कारण मला म्हणे खूप कामं असतात म्हणे, खूप लोकांचे फोन असतात म्हणे. हो नाही हो. केला. म्हटलं पण दादा तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला फक्त अंतःकरणातनं आता हाक मारली म्हटलं मी, हा की हा प्लीज म्हणून दादांनी माझा कॉल करावा. म्हणे बघ म्हणे तुला कॉल केला की नाही म्हणे मी. मी म्हटलं हो. हा. आणि मग त्यांना मी माझी सगळी हकीकत सांगितली. दादा माझे 3 लाखाला मला 4,210 रुपये टॅक्स लागला म्हटलं बघा. हा आणि हा. मी इन्कम टॅक्स दरवर्षी भरते म्हटलं मी, हो, 1.5 पावणे 2 लाख भरते म्हटलं मी. खरंच. हा, मग मला लागायला नकोय म्हटलं या साध्या रकमेवरती. बरोबर. मग ते म्हणे तू तारक मंत्र म्हण, जसं वाटेल तेवढं म्हण म्हणे, हा आणि विभूती वगैरे घेऊन जा म्हणे बरं का. हा पण म्हटलं दादा आता मी सेंटरला आहे, इथे कुठे मला वेळ भेटणार वाचायला. हा पण जसं महाराजांचं नाव घेतलं, जसं मला वाटेल ना तशा पद्धतीने मी थोडी तोडकी मोडकी सेवा केली त्या हा 5-10 मिनिटांमध्ये. हा हा आणि शाळा सुटल्यानंतर मी काय केलं, हा पेपर सुटला आणि घरी गेले. हा म्हटलं घरी गेल्यानंतर पासबुक वगैरे घेतलं, बँकेमध्ये गेले मी. हा हा. बँकेवाल्यांना सगळं सांगितलं, म्हटलं माझे पैसे असं असं झालंय प्रॉब्लेम. हम्म. तर ते म्हणे ताई काही घाबरू नका, आम्ही तुमचे पैसे काही कट केलेले नाहीत म्हणे, ते टीडीएस तुमचं टॅक्सवाल्यांनी कट केलेलं आहे. अरे तुम्ही बापरे. तुमच्या सीए, हो ना, हा म्हणे तुम्ही तुमच्या सीए कडे जा आणि सीए ला सांगा म्हणे. हा हा. संध्याकाळी सीए कडे गेले 8 वाजता, बापरे. हा. जो आमचा टॅक्स काढतात ना. हो 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 हो.
सीए कडे गेले. सीए ने मला सांगितलं मॅडम काही काळजी करू नका. 16 नंबरचा फॉर्म भरल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील. हा. काही काळजी करू नका. तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. बघा अरे वा. दादा मला बोलले बरं का, ताई तू काळजी करू नकोस, तुझे पैसे कुठेही जाणार नाही, तुला तुझे पैसे परत मिळतील. अरे तू वा फक्त वा. व्यवस्थित बोल म्हणे बँकेमध्ये म्हणे, तुला हा. सगळे मार्ग ते सांगतील म्हणे. म्हणजे दादांनी अरे. मला फोनवरतीच सांगितलं हा. तुझे पैसे कुठे जाणार नाहीत, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वा. हो. आणि काल मला सांगितलं पण की हा. बेटा तुझे पैसे म्हणजे सीए ने सांगितले तुमचं तुम्हाला मे पर्यंत आपण टीडीएस भरतो ना रिटर्नचा हो फॉर्म, हो 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 तर हो. रिटर्नच्या फॉर्म मध्ये तुझे पैसे मी टाकून रिटर्न देतो म्हणे. येतील. हो हा. येतील म्हणे. अरे तितकं वा. झालं. आणि माझं छोटं पोरगा आहे ना, हा. त्याने काय केलं, हा. माझ्या डोळ्यामध्ये बोट घातला अरे अरे. आणि हा. त्याच्या बोटाला नख होते ना, अरे तर अरे. त्या नखाने जखम झाली माझ्या डोळ्याला. हा हा. मग ते इतका त्रास झाला मला, इतका त्रास झाला. हम्म. मग मी दादांना पुन्हा फोन केला हा. रात्री. हा. का रात्री फोन केला की तेच मला गुड न्यूज सांगायची होती की दादा तुम्ही बोलल्यामुळे माझे टीडीएस चे पैसे मला रिटर्न भेटणार आहेत. एका हा. महिन्यामध्ये मला भेटणार आहेत. हा. दादा म्हणे सेवा कर, तुला नक्कीच भेटेल, पण ती सेवा सोडू नकोस तू, हा. जी हा. सांगितलेली आहे ती, तो पण सेवा चालूच राहू दे म्हणे तू. हा. 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 म्हटलं हो दादा. पण म्हटलं दादा अजून एक प्रॉब्लेम झाला म्हटलं माझा. हा. म्हटलं माझ्या डोळ्यात जखम झाली आहे आणि मला बघता पण येऊ लागले. म्हटलं डोळा पण अय्यो. उघडता येत नाही. हा. दादांना म्हटलं मी आता सध्या धुळ्याला चाललेली दादा, हा. काय करू. हा. दादा म्हणे मेडिकलवर जा, 1 रुपयाची 2 रुपयाची एक निमुळी मिळते म्हणे, हा. 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 गोळी घे हा. आणि तू डोळ्यात टाक म्हणे, तुला बरं वाटेल. हा. अय्यो. हा. हा. पण मग मी म्हटलं दादा ठीक आहे म्हटलं, धुळ्यामध्ये मेडिकल, मला तर रात्रीचे 9:30-10 झाले होते. हा. एक मेडिकल दिसलं मला, त्या मेडिकलवाल्याला म्हटलं बाबा मला एक निमुळी दे बाबा डोळ्यात टाकायची. हा. हा. तर ते म्हणे ताई आपल्याकडे निमुळी वगैरे तर काहीच नाही म्हणे, सर्व संपल्या म्हणे. हा. 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 आता तुम्हाला सांगू सगळं संपलं, शेवटचं मेडिकल होतं, मला निमुळी पण नाही भेटली ताई. अरे अरे. हा. हा. पण दादा मला म्हणे तुझा डोळा रात्रीमध्येच चांगला होणार, तू मला सकाळी फोन करून सांगणार पण म्हणे. ओ. आता हे दादा मला बोलले होते बरं का तसं. हा. 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 मग आता म्हटलं आता दादांना निमुळी टाकायला लावली, निमुळी तर नाहीये माझ्याकडे, आता काय करू महाराज म्हटलं. हा. काय करू म्हटलं महाराज स्वामी. मग बहिणीकडे एक ड्रॉप होता बरं का, हा. हा. आणि आम्ही म्हणजे मी प्रवासातच होते, त्या प्रवासातच चालू होतं. 2 थेंब टाकले डोळ्याचे, पण तरीही मला त्रास झाला म्हणजे इतका की खूपच. आई ग. हॉटेलमध्ये जेवलो, मला जेवता सुद्धा येत नव्हतं कारण डोळाच उघडता येत नव्हता बरोबर आणि बरोबर. खूप डोळ्यातनं घाळा लागल्या होत्या. अरे अरे अरे. घरी आले, हा. 12 वाजता घरी आले, माझ्या मूळ गावी मी पोहोचले. हा. हा. मूळ गावी पोहोचल्यानंतर महाराजांचा फोटो होता. महाराजांना म्हटले महाराज तुम्ही मला फुलासारखं इथपर्यंत आणलं म्हटलं, हा. पण महाराज मला तुम्हाला बघता येऊ नाही लागलो. म्हटलं काय करू मी म्हटलं मी, हा. 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 माझा डोळा इतका सुजून आलेला आहे, मला काहीच दिसत नाहीये, मी काय करू म्हटलं महाराज. हम्म. माझा रात्रीमध्ये डोळा चांगला करून द्या, जे काही डोळ्यामध्ये गेलो असेल अडलं सगळं निघून जाऊ द्या म्हटलं. हा. हा. दादांनी पण सांगितलंय होईल बरं, आता बघा म्हटलं सगळं तुमच्या हातात आहे म्हटलं महाराज. हा. हा. एवढं बोलले, रात्री झोपी गेले. ताई हा. सकाळी उठून काय आश्चर्य, हा. मला इतकं छान बघता येत आहे. मी इकडे तिकडे बघते आहे. आई माझे ग. खरंच ना, म्हणजे लाईव्ह सांगते मी, बापरे. माझ्या डोळ्याला कुठे जखम होती ना, ती जखम सुद्धा नाहीये ताई. बापरे. शपथ बघा खोटं ताई. कशाला बोलू. आणि आता अगं. मी महाराजांना इतकं मन भरून पाहिलं, म्हटलं महाराज अप्रतिम म्हटलं, तुम्हाला मला इतकं छान बघता येतंय. आणि हा. विशेष म्हणजे हा. मला पहाटे पहाटे महाराजांनी महादेवाची पिंड दाखवली, नाग वा दाखवलेत. वा. हो मला सकाळीच दर्शन दिले महाराजांनी. मग आज तुम्ही इतकं धुळ्याला आहेत? सुंदर. हो हो. अरे वा. धुळ्याला कुठे आहे? माझं सासर आहे ना. अरे बापरे. हा मग इकडे प्रॉपर आले धुळे? होते. नाही प्रॉपर धुळ्यामध्ये, थोडस गावामध्ये आहे. अच्छा अच्छा. हा. 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 मग हा. देव म्हणजे बघा महाराजांनी मला दर्शन पण दिले आणि हो. इतकं छान ना, म्हणजे मला बघता पण आलं ना. हा. किती छान वाटतं तेव्हा आपल्याला त्या डोळ्यांची किंमत कळते, हो ना. की छोट्या छोट्या गोष्टी वाटतात आपल्याला, म्हणजे लाख मोलाच्या दिलेल्या आहेत आपल्याला स्वामींनी. हो. म्हणजे मी तुम्हाला काय सांगू, मला दादा हे पण बोलले, हा. तू सकाळी म्हणे ताईंना तू फोन लावशील ना म्हणे, तुझा त्या फोन उचलतील पण, तुझा अनुभव पण घेतील आणि तुझं मन तृप्तही करतील. बघा खरंय खरंय. पण दादांनी किती पहिलेच सुंदर अनुभव. भविष्यवाणी करून दिली माझी. हो. काय त्यांच्या शक्ती आहे स्वामींनी दिलेली, हो जे बोलतात तसं होतं त्यांचं.
हो हो हो. हम्म. आणि तुम्हाला ताई मी आज नाही खूप दिवसापासून कॉल करत होते. हो. तुमचा फोन हो पण ना तर तुम्ही बहुतेक बिझी असतात ना आणि तुमचा नाही काहीतरी वेळ तुमच्या आहे बिझी वाटतं. म्हणजे कसं आपला रात्रीचा टायमिंग ठेवलाय आणि हं. दिवसभर खूप शाळेची कामं असतात ना आता हल्ली खूप कामं आलेली आहेत. हो हो हो. आज सुद्धा सुट्टी नाहीये. आज हो. ते असाक्षर लोकांची परीक्षा आहे 10 ते 5. हो असाक्षर लोकांची ना. हो हो. हं. म्हणजे आज रविवार असून पण परीक्षा आहे त्या असाक्षर लोकांची. तुम्ही कुठं असतात ताई? मी कल्याणला. मी कल्याणला कल्याण असतात का? डोंबिवली महापालिकेत आहे ना. अच्छा अच्छा. मी इकडे आहे जालन्याला टीचर आहे मी पण. अच्छा. अरे वा. हां. मस्त. आणि सध्या माझं केंद्र तिकडे संचालित आहे. धुळ्याकडेच आहे आमचं गाव पण. कोणतं ताई? जामदा जामदा. जामधाला आहेत का? हा हा. अच्छा अच्छा अच्छा. ते धुळ्यालाच माझं शिक्षण वगैरे झालेलं आहे. हो. ते हं. मुलींची शाळा आहे ती स्पेशल ना तिथे. हो 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 आमच्या कल्याणी. शाळेत आमच्या शाळेत आहेत तिथल्या मॅडम एक धुळ्याच्या. हं, हं, हं. दोघी तिघी कन्या आहेत. प्रशाला आहे. हा. कन्या प्रशाला स्कूल आहे ना? हं, हं. आणि काय म्हणते अजून बाकी? मी शेअर करते ताई मग हे नाही ताई मी म्हणते ना दादांचे इतके म्हणजे त्यांची आणि भेट कशी झाली तुम्हाला सांगू का? हा. म्हणजे ते जे त्यांच्याकडनं जो काही तोडगा घेतलाय ना मी आतापर्यंत हा हा हा. तो सक्सेसच झालेला आहे. हो ना. मला त्यांनी ना म्हणजे इतके अनुभव आहेत ना माझ्याकडे सांगायला की शब्दही नाही कमी पडतील माझ्याकडे. खरंच खरंच. खरंच ना त्यांनी अजून एक तुम्हाला अनुभव सांगायचा आहे मला. मी नवनाथांच्या पारायणाला बसले होते. हा हा हा. नवनाथांच्या पारायणाला बसल्यानंतर त्याच दिवशी बरं का साबुदाण्याचे वडे बनवले मी. हा हा. वडे बनवले तर मला असं वाटलं की म्हटलं नवनाथांना वडे फार आवडतात. हा. मग मी काय केले 2च ठेवले. छोटे हा छोटे गोळे केले आणि नवनाथांना 2 वडे ठेवले. हा हा. आणि गुरुवार असल्यामुळे माझा पण उपवास होता. बरोबर. मग मी हा. ते खाऊन टाकले. आम्ही सगळ्यांनी खाल्ले. खाईपर्यंत तिथनं एक वडा गायब. हा. हो एक वडाच नव्हता. मग माझ्या बापरे. पोरानं विचारलं म्हणलं का रे तुम्ही वडे खाल्ले का रे? हा. नाही म्हणे आई आम्ही नाही खाल्ले म्हणे वडे. मग बर. म्हटलं खरं सांगा म्हटलं तुम्ही खाल्ले का वडे म्हणजे माझे छोटे पोर आहेत ना. हो नाही हो. म्हणे नाही खाल्ले नाही खाल्ले नाही खाल्ले. बघा. मग म्हटलं आत्ता वडा ठेवला आणि सोडून गेला. हा. म्हटलं नवनाथांनी वडा खाल्ला हो गड्या म्हटलं. हो. खरंच. मग बघ. त्याच्यानंतर रात्रीची वेळ बरं का. हम्म. रात्रीची वेळ आम्ही सगळे लाईट बंद करून झोपलो. हा. आणि मी असंच अनुभव ऐकत असते रात्री. झोपता अनुभव वगैरे बरोबर. ऐकत असते. हो. महाराजांचं काहीतरी बघत असते. हा. तर माझ्या घरामध्ये देवघरातनं थोडा प्रकाश निघाला. अरे आपली बापरे. वीज कशी चमकते हा तसं चमकला. तशी वीज चमकली. मग वीज हं. चमकली म्हटलं मी तर लाईट्स बंद केलेले आहे. हा. आणि देवघरामध्ये लाईट तर एकदम छोटासा आहे. हा. तो कसा एवढा मोठा प्रकाश करणार आहे. बरोबर. मग मी पाहून थोडंसं निग्लेक्ट केलं. म्हटलं काहीतरी असेल म्हटलं. हं. आणि झोपून गेलो. हा. झोपून गेल्यानंतर सकाळी दादांना काहीतरी कारणामुळे मी फोन केला. हा. आणि दादांना बोलले दादा म्हटलं नवनाथांचं पारायण केलं आणि थोडंसं नैवेद्य ठेवलं मला वडे ठेवले हं. आणि थोडं दही घातली म्हटलं महाराजांना आणि पोळीवरती थोडी साखर ठेवली. हा. पण त्यातला एक वडा गायब आहे आणि हा. पोळी एका साईडने थोडी कुडतडलेली म्हटलं. हा. बरं म्हणे बेटा म्हणे म्हटलं पण म्हटलं दादा रात्रीनं अनुभव ऐकता ऐकता प्रकाश झाला हो म्हटलं घरामध्ये. हा. दादा म्हणे पटकन जा त्या घरामध्ये कुठे तुझे देव ठेवलेत म्हणे. हा. मी पटकन गेले. हा. तिथे म्हणे विभूतीच्या इथे काहीतरी चिन्ह उमटलेलं आहे म्हणे. अरे बापरे. मग मी सगळं पाहिलं बरं का घरामध्ये. हा. पण तिथनं माझ्या आईने सगळं झाडून पुसून काढलेलं होतं. हा. पण म्हटलं आता तिथे तर काहीच नाही. दादा तर म्हणतात ते उमटलेलं आहे काहीतरी. हा. पण दादांना काही दिसतंय म्हटलं. इथं काहीच नाही. मी खूप फोन चालू आहे बरं का माझा. हा. हा. फोन चालू आहे. दादा लाईव्ह आहे. फोनवरती बापरे. बोलताय. दादा म्हणे नीट बघ तिथेच आहे म्हणे. हा. तू डोळे उघडे करून नीट बघ. हा. मग आता माझं जे होतं ना आईने काय केलं होतं ती जी प्लेट होती ना आपली याची नैवेद्याची ती नैवेद्याची. बाजूला करून ठेवलेली होती. हा. मग मी त्या नैवेद्याच्या प्लेटमध्ये ओम उमटला होता ताई याचा अय्या. रक्ताचा. उदबत्तीचा. हो बापरे. विभूतीचा. आपली बापरे. विभूती पडते की नाही हो आपली हो 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 हो. उदबत्तीची. हो. त्याच्यामध्ये ओम प्लस स्वस्तिक दोन्ही चिन्ह एकत्र बरं का ताई. तुम्हाला बापरे. वाटल्यास तुम्ही शेअर करते तो फोटो. हो नक्की नक्की करेन. हो तो फोटो उमटलेला होता. मग दादांना म्हटलं दादा 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 काय झालं.
म्हटलं त्यात खरंच ओम म्हटलाय हो म्हटलं. हा. अजून नीट बघ म्हणे. म्हटलं हो तो स्वस्तिक पण दिसतोय म्हटलं दादा. अरे बाबा मला लवकर पाठव म्हणे तो फोटो. मग दादांना फोटो पाठवला तो आणि त्यात स्वस्तिक पण होतं आणि ओम पण होतं. म्हटलं दादा तुम्हाला कसं काय माहिती हो? अगं वेडी म्हणे सगळं तुझ्याच आहे तुझं पाशी. तू कशाला बघते इकडे तिकडे. सगळं तुझ्याचकडे असताना पण तू इकडे तिकडे बघत असते म्हणे. विभूती खूप विभूती छान करत ताई. असते म्हणे. हा. मी शेअर करते हा ताई. हो ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हो श्री समर्थ. तुम्हाला पाठवते मी फोटो लगेच. पाठवा लगेच. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.